Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. In this lecture we are going to discuss important terminologies used in coordination compound, coordination chemistry, that is coordination sphere, coordination number, oxidation state of central metal atom or ion, and last one is charge on complex ion. So starting with first, coordination sphere. As we know, coordination compounds when dissolved in water aqueous medium do not completely get dissociated, right? So complex ion, one of the example K4 FeCN6, right? This structure is present in solid form. When it is put into the water, what will happen? 4K plus FeCN6 4 minus. Complex ion, here is complex and here is the complex ion. Complex ion remains intact in solid form as well as in aqueous solution. Indicate coordination compounds do not completely get dissociated even in aqueous solution. So what is meant by coordination sphere, right? This is the complex ion, and if you draw the correct structure of complex ion, looks like this. Okay, here is the central metal atom is Fe, here is the central metal atom Fe surrounded by cyanide ligands, right? If you join the cyanide ligand, cyanide लिगँड जर आपण जॉईन केले तर काय तयार होतो? सायनाइड लिगँड जर आपण जॉईन केले तर तयार होतो स्पियर. काय तयार होतो? स्पियर तयार होतो, राईट? आता हा स्पियर कुणी तयार केला? हा स्पियर सायनाइड लिगँडनी तयार केला. मध्यभागी कोण आहे? Fe आहे. या सायनाइडला कुणी पकडले असं म्हणूया आपण? Fe न पकडलेला आहे. सायनाइड आणि Fe च्या मध्ये जो एरो दाखवलेला आहे तो एरो म्हणजे कोणता बॉन्ड आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. याचा अर्थ कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला म्हणून स्पियर तयार झाला. आतला हा जो कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तो पाण्यामध्ये ब्रेक होत नाही, राईट? हा जो कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तो पाण्यामध्ये तसाच राहतो, ब्रेक होत नाही. आणि हे जे सर्व आहे म्हणजे कोण कोण आहे? सेंट्रल मेटल आयन and ligands linked to the central metal ion enclosed in square bracket. ऍक्च्युअली ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दाखवायचं असतं कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये. आणि बघा याचा रेस्ट पॉवर किती आहे? -4 आहे. 4 मायनस. ओके, याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो कोऑर्डिनेशन स्फियर. म्हणजे सेंट्रल मेटल एटम और आयन सराउंडेड बाय लिगैंड्स enclosed in square bracket are called as what? is called as what? कोऑर्डिनेशन स्फियर. कोऑर्डिनेशन स्फियर म्हणजे काय बाळांनो? हा स्फियर ऍक्च्युअली झाला, राईट? कोऑर्डिनेशन स्फियर इज नथिंग बट व्हाट? सेंट्रल मेटल एटम और आयन. सेंट्रल मेटल आयन लिंक्ड एंड काय म्हणूया आपण? लिगँड्स लिंक्ड टू द सेंट्रल मेटल एटम और आयन बाय कोऑर्डिनेट बॉन्ड आर enclosed in what? are enclosed in square bracket are called as coordination sphere. is called as coordination sphere. आणि मग बघानो हे जे 4K प्लस आहेत, हे 4K प्लस आपल्याला डॉट 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 कुठेही जोडता येतील, राईट? सायनाइड लिगँड कुठेही जोडता येत नाही. मात्र आपल्याला हे पोटॅशियम आहेत, पोटॅशियम K प्लस आयन्स आहेत. हे K प्लस आयन्स आपल्याला कुठेही जोडता येतील. ओके, आणि बघा परत यांचा एक स्पियर तयार होईल. आता परत एकदा यांचा स्पियर होईल. मात्र हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड कोणता आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. आणि कोऑर्डिनेट बॉन्ड पाण्यामध्ये ब्रेक होत नाही. हा कसला बॉन्ड आहे? आयोनिक बॉन्ड आहे. आयोनिक बॉन्ड काय होतो? पाण्यामध्ये काय होतो? ब्रेक होतो, डिसोसिएट होतो. आणि मग बघानो आतमधला स्पियर आयोनाइज होत नाही. नॉन आयोनायझेबल स्पियर. कसला स्पियर म्हणायचं? कोऑर्डिनेशन स्पियरला. कोऑर्डिनेशन स्पियरला दुसरं नाव काय आहे? नॉन आयोनायझेबल स्पियर. आणि बाहेरचा जो स्पियर आहे त्याला काय म्हणतो आपण? आयोनायझेबल स्पियर. कसला स्पियर? आयोनायझेबल स्पियर. याचा अर्थ बघा ज्या स्पेसिस स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर दाखवले जातात त्या कुठं असतात? आयोनायझेबल स्पियर मध्ये असतात. आणि ज्या स्पेसिस स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत मध्ये दाखवले जातात त्या स्पेसिस कुठं असतात?
नॉन आयोनायझेबल स्पिअर मध्ये असतात. व्हॉट इज मीन बाय कोऑर्डिनेशन स्पिअर? मग कोऑर्डिनेशन स्पिअरला दुसरं म्हणतात कोऑर्डिनेशन एंटिटी. काय म्हणतात? कोऑर्डिनेशन एंटिटी किंवा म्हणतात नॉन आयोनायझेबल स्पिअर. मग काय आपल्याला डेफिनेशन होईल? कोऑर्डिनेशन स्पिअरची डेफिनेशन काय होईल? द सेंट्रल मेटल आयन अँड लिगँड्स linked to it are enclosed in square bracket is called as coordination sphere, coordination entity, non ionizable sphere. ओके, समज तुम्हाला. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे कोऑर्डिनेशन नंबर. व्हॉट इज मीन बाय कोऑर्डिनेशन नंबर? कोऑर्डिनेशन नंबर बघायचा आहे. हे जे K प्लस आहेत हे काय झाले? काउंटर आयन्स, आयोनायझेबल ग्रुप्स. कसले ग्रुप्स? आयोनायझेबल. का म्हणायचं? कारण ते कुठल्या स्पेअर मध्ये असतात? बाहेरच्या स्पेअर मध्ये असतात. आतल्या स्पेअर मध्ये लिगँड, बाहेरच्या स्पेअर मध्ये काउंटर आयन. राईट? ते कुठल्या स्पेअर मध्ये येतात? आयोनायझेबल स्पेअर मध्ये येतात. म्हणून त्याला कसले ग्रुप म्हणायचं? आयोनायझेबल ग्रुप्स. राईट? प्रेझेंट इन आउटर स्पिअर दे आर कॉल्ड एज व्हॉट? दे आर कॉल्ड एज काउंटर आयन्स. कसले आयन्स म्हणतात बघा? त्यांना काउंटर आयन्स म्हणतात. आता बघा आपल्याला नेक्स्ट पॉइंट कोणता बघायचा आहे? नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. राईट? कोऑर्डिनेशन नंबर मध्यभागी कोण आहे? Fe आहे. त्याला कोण अटॅच आहे? त्याला सायनाइड लिगँड्स अटॅच आहेत. किती सायनाइड लिगँड्स अटॅच आहेत? तर बाळांनो 6 सायनाइड लिगँड्स अटॅच आहेत. हे सायनाइड लिगँड्स राईट कोणत्या बॉन्ड अटॅच आहेत? हा जो बॉन्ड आपण दाखवलेला आहे एरोनं बॉन्ड जो दाखवलेला आहे तो कुठला बॉन्ड आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. ओके, आता कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? Fe या सायनाइड लिगँड बरोबर किती कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतोय? तर बाळांनो हे 3 आणि हे 3 किती कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतोय? 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतोय. किती बॉन्ड कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतोय? 6. याचा अर्थ या Fe चा कोऑर्डिनेशन नंबर किती आला? Fe चा कोऑर्डिनेशन नंबर आला 6. मग कोऑर्डिनेशन नंबरची डेफिनेशन काय होईल? कोऑर्डिनेशन नंबर शॉर्टली कॉल्ड एज Cn. शॉर्टली कॉल्ड एज Cn. आता दुसऱ्या शब्दाने आपण सुरुवात करतो डेफिनेशनची. सो इट इज द नंबर. या शब्दाचा अर्थ कोऑर्डिनेशन म्हणजे कोणता बॉन्ड? कोऑर्डिनेट बॉन्ड. याचा अर्थ Cn कोऑर्डिनेशन नंबर. इट इज द नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. इट इज द नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म्ड बाय सेंट्रल मेटल atom or ion. पुन्हा बरोबर? with ligands. Once again, it is the number of coordinate bonds. Arrow न कुठला बॉन्ड दाखवतो आपण? कोऑर्डिनेट बॉन्ड्स. So it is the number of coordinate bonds formed by central metal ion with पुन्हा बरोबर? with ligands is called as what? Coordination number. Once again, it is the number of coordinate bonds formed by central metal ion with ligands is called as coordination number. Is called as what? Coordination number. बाळांनो दुसरी डेफिनेशन आपल्याला कुठली करता येईल का? आता मला सांगा हे लिगँड्स, लिगँडचा हा कार्बन काय आहे? हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन. लिगँडचा कार्बन काय आहे? लिगँडचा Cn लिगँडचा हा जो कार्बन आहे तो काय आहे? डोनर ऍटम्स. डोनर ऍटम्स. मग किती कार्बन एफिल अटॅच आहेत? बाळांनो किती कार्बन एफिल अटॅच आहेत? 6 कार्बन एफिल अटॅच आहेत. आता हा कार्बन लिगँडचा काय आहे? डोनर ऍटम्स. म्हणजे आपण 6 कार्बन अटॅच आहेत म्हणजे तो सुद्धा काय झाला? कोऑर्डिनेशन नंबर झाला. म्हणजे दुसरी डेफिनेशन आपल्याला अशी म्हणता येईल, इट इज द नंबर ऑफ डोनर ऍटम्स. इट इज द नंबर ऑफ डोनर ऍटम्स. कुणाचे? लिगँडचे. इट इज द नंबर ऑफ डोनर ऍटम्स डायरेक्टली अटॅच टू द सेंट्रल मेटल. डायरेक्टली अटॅच पाहिजेत मात्र. डायरेक्टली अटॅच टू द सेंट्रल मेटल ऍटम और आयन इज कॉल्ड एज कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबरच्या डेफिनेशन भरपूर होऊ शकतात. किंवा काय म्हणू शकतो?
इथं बाने ॲरो या सायनाइडनं आपली काय डोनेट केलेली आहे, इलेक्ट्रॉन पेअर काय केलेली आहे, डोनेट केलेली आहे. राईट. म्हणजे मी असं म्हणू शकतो coordination number of this central metal atom or ion is the number of electron pairs forming coordinate covalent bond is called as what, coordination number. म्हणजे coordination नंबरचे आपण 3 डेफिनेशन करू शकतो. काय काय डेफिनेशन करू शकतो. पहिली डेफिनेशन बघा काय केली होती आपण, पहिली डेफिनेशन केली होती या कोऑर्डिनेशन शब्दावरूनच, इट इज द नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड, इट इज द नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म्ड बाय द सेंट्रल मेटल आयन विथ लिगॅंड्स इज कॉल्ड एज कोऑर्डिनेशन नंबर. दुसरी डेफिनेशन आपण केली अशी, इट इज द नंबर ऑफ डोनर ॲटम्स, इट इज द नंबर ऑफ डोनर ॲटम्स डायरेक्टली अटॅच टू द सेंट्रल मेटल आयन इज कॉल्ड एज कोऑर्डिनेशन नंबर. किंवा इट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेड involved in coordinate bond formation is called as coordination number. Coordination number झालेला आहे. Next and most important point आहे बाळांनो, right? Next and most important is oxidation state. आता बाळांनो मी कंपाऊंड, एकच कंपाऊंड मी दोन प्रकारे लिहिणार आहे. ऑलरेडी हे जे कंपाऊंड आहे तेच कंपाऊंड आपण लिहूया. K4FeCN6. राईट. असं लिहिलं तर ऑक्सिडेशन स्टेट आपण कशी काढायची, राईट. आणि आपण असं लिहिलं, राईट, FeCN6. आता इथले जे K प्लस मी 4 लिहिले नाही तर ह्याच्या डोक्यावरती मला 4 मायनस असं लिहावं लागेल, 4 मायनस असं लिहावं लागेल. राईट. हे कसलं आहे, न्यूट्रल आहे. हे कसलं आहे, अनायनिक स्पेसिस आहे, आयनिक स्पेसिस आहे. आता बाबा हे न्यूट्रल आहे म्हणजे अल्जेब्रिक सम इज इक्वल टू 0. अल्जेब्रिक सम इज इक्वल टू 0. आणि बानो हा काय झाला, हा झाला चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन. चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन दोन्ही कन्सेप्ट आपल्या इथे क्लिअर होतील. ऑक्सिडेशन स्टेट पण आपल्याला समजेल आणि चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन सुद्धा आपल्याला समजेल. आता बानो इथं तुम्हाला कुठला चार्ज दिसत नाही, इज इक्वल टू किती घ्यावं लागणार, 0 घ्यावं लागणार. किती K प्लस आहेत हे मात्र व्यवस्थित लिहावं लागणार. 11th standard redox reaction oxidation state calculation rule number 6, right? In neutral species the algebraic sum of all positive negative charges is always equal to 0. neutral molecule मध्ये प्लस मायनस ची बेरीज कायम किती येते, 0 येते. 4 K प्लस आहेत. प्लस त्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे, त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे प्रत्येक लिगॅंडवरचा चार्ज, लिगॅंड्स आणि त्यांच्यावरचा चार्ज किती आहे ते आपल्याला माहित पाहिजे. राईट. 4K प्लस Fe मला माहित नाही, राईट. त्याची आपल्याला काय काढायचे आहे, ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. सायनाइड लिगॅंड किती आहेत, 6 आहेत. सायनाइड लिगॅंड किती आहेत, 6 आहेत. सायनाइड वरती कुठला चार्ज असतो, -1. राईट. आता आपण सायनाइड इथं आपण लिहूया 4. पोटॅशियम वरती चार्ज किती असतो, 1 असतो, +1. Fe चा काढायचा आपल्याला आहे. राईट. सायनाइड किती आहेत, 6 आहेत. सायनाइड वरती चार्ज किती असतो, -1 इज इक्वल टू काय लिहायचं, 0. द अल्जेब्रिक सम ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस प्रेझेंट इन एनी न्यूट्रल मॉलिक्यूल इज ऑलवेज इक्वल टू 0. इज ऑलवेज इक्वल टू 0. इज ऑलवेज इक्वल टू 0. आणि मग बाळांनो काय करावं लागेल आपल्याला, राईट. हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. इथून पुढे काय मॅथ्स आहे, केमिस्ट्री संपलेली आहे. Fe इथं जाग्यावरतीच राहील. राईट. इथं काय येईल, 4. मी इथं लिहितो पहिल्यांदा, +4 येईल. राईट. इथं काय येईल, Fe प्लस 6 × -1 काय होईल, -6 होईल. इज इक्वल टू काय होईल, 0 होईल. Fe इज इक्वल टू तिकडे गेलं तर काय होईल, -6 काय होईल, +6 होईल. इथं काय होईल, -4 होईल. Fe इज इक्वल टू काय होईल, +2 येईल. म्हणजे Fe ची ऑक्सिडेशन स्टेट किती आली, Fe ची ऑक्सिडेशन स्टेट आली +2. म्हणजे काय, Fe च्या डोक्यावरती चार्ज किती आला, +2 आला. +2 म्हणजे काय, न्यूमेरिकल चार्ज. राईट. 2 म्हणजे नंबर, न्यूमेरिकल. ए न्यूमेरिकल चार्ज प्रेझेंट ऑन सेंट्रल मेटल atom or ion is called as its oxidation state. Oxidation state ची डेफिनेशन काय बघालो, it is the number numerical charge
प्रेझेंट ऑन सेंट्रल म्हणजे ह्याच्यावरती चार्ज किती आला +2 आला. इट इज द न्यूमेरिकल चार्ज प्रेझेंट ऑन सेंट्रल मेटल atom or ion is called as what? Its oxidation state. आता बघा आपल्याला बघायचं ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय इट इज द न्यूमेरिकल चार्ज प्रेझेंट ऑन सेंट्रल मेटल atom or ion is called as what? Its oxidation state. दुसरी एक डेफिनेशन आहे ती पण तुम्हाला सांगेन. आता बघा हा कोण आहे कॉम्प्लेक्स आहे कॉम्प्लेक्स वरती चार्ज कोणता आहे मायनस आहे म्हणजे काय आला चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन. आता बघा ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेशन रूल नंबर 7 राईट. कोणत्याही आयन मध्ये आतमधल्यांची म्हणजे कुणाची सेंट्रल मेटल ऍटमची आयनची लिगँडची या दोघांच्या वरच्या चार्जची जर बेरीज केली तर ती बेरीज किती आली पाहिजे -4 आली पाहिजे -4 राईट. द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल चार्जेस प्रेझेंट ऑन सेंट्रल मेटल आयन and ligands is called as charge number of complex ion right is called as what. आता याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे तर +2 आहे म्हणजे +2 प्लस 6 - 1 इज इक्वल टू काय -4 येणार येते का बघा +2 - 6 इज इक्वल टू -4 आलं का म्हणजे इथं आलं काय वाढलो -4 इथं का उत्तर किती येणार आहे -4 उत्तर येणार आहे. ओके म्हणजे चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन म्हणजे काय सो इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल चार्जेस प्रेझेंट ऑन सेंट्रल मेटल एटम अँड लिगँड्स इज कॉल्ड एज चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन. आता इथं आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता येईल का तर येईल. ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता येईल का फॉर एक्झाम्पल समजा मी असा तुम्हाला कॉम्प्लेक्स दिला कोबाल्ट NS3 राईट 4Cl2 मायनस सॉरी प्लस कोबाल्ट NS3 4Cl2 प्लस. आता बघा ही आयोनिक स्पेसिस आहे राईट. द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल चार्जेस प्रेझेंट ऑन सेंट्रल मेटल आयन अँड लिगँड्स इज इक्वल टू चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन. आता कॉम्प्लेक्स आयन वरती चार्ज किती आहे +1 आहे. काढायचा आहे कोणाला कोबाल्ट वरचा चार्ज करायचा आहे कोबाल्ट प्लस अमोनिया किती आहे 4 NH3 प्लस Cl क्लोराईड आणि किती आहे 2 आहे Cl मायनस. त्यामुळे प्रत्येकावरचा चार्ज कळायला पाहिजे. चार्ज कळाला तर तुम्हाला ते लिहिता येईल काढता येईल. त्यासाठी तुम्हाला लेक्चर नंबर 3 बघितलं पाहिजे लिगँड्स राईट. आता आपल्याला काढायचं कोबाल्ट वरचा चार्ज अमोनियावरती किती असतो 0 कारण की अमोनिया न्यूट्रल लिगँड आहे. Cl किती असतो Cl वरती किती असतो -1 2 * -1 इज इक्वल टू +1. आपल्याला काढायचा कोणावरचा कोबाल्ट वरचा काढायचा 4 * 0 0 2 * -1 -2 म्हणजे कोबाल्ट -2 इज इक्वल टू +1. आता -2 जर पलीकडे गेलं तर काय होईल +2 +1 म्हणजे बानो काय येईल कोबाल्ट वरचा चार्ज आहे +3. तुम्ही लक्षात ठेवा काय बानो कोबाल्ट वरचा चार्ज जर +3 असेल तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 2 आणि 4 किती येतो कोऑर्डिनेशन नंबर किती येतो 6 येतो. कोबाल्ट वरती +3 चार्ज असेल कोबाल्टचे ऑक्सिडेशन स्टेट +3 जर असेल तर कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर किती पाहिजेच 6 कोऑर्डिनेशन नंबर पाहिजे. हे लक्षात ठेवा एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी ते आपल्याला फायदेशीर ठरतं. ओके नाउ वी आर गोइंग टू नेक्स्ट एक्झाम्पल ऑक्सिडेशन स्टेट. कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट इन गिवन कॉम्प्लेक्सेस. आता काही आपण एक्झाम्पल घेऊया आणि लास्टली आपण काय घेऊया प्रीवियस इयर क्वेश्चन्स. ओके नाउ कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ FeCN6 3-. आता सर मागाशी तुम्ही एक्झाम्पल घेतलं होतं त्याच्यामध्ये 4- होतं आता 3- आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल का तर येईल. इज इक्वल टू किती घ्यायचं चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन राईट. नसेलच तर किती घ्यायचं 4 नसेल तर 0 घ्यायचं व्हेरी सिंपल. ओके आता ऑक्सिडेशन स्टेट काढायचे कुणाची काढायचे सेंट्रल मेटल आयनचे ऑक्सिडेशन स्टेट काढायचे. किती सायनाइड आहेत 6. सायनाइड वरती चार्ज किती असतो -1 लिहिताना कसं लिहायचं Fe6
-1 इज इक्वल टू किती -3. आता मला काय 6 इंटू -1 Fe -6 इज इक्वल टू -3. 6 पलीकडे गेलं काय होईल +6 -3 आणि Fe इज इक्वल टू +3. ऑक्सिडेशन स्टेट किती आली +3 ऑक्सिडेशन स्टेट आली. मगाशी किती आली होती Fe ची त्याच्यामध्ये +2 ऑक्सिडेशन स्टेट आली. याच्यामध्ये किती ऑक्सिडेशन स्टेट येते +2. इथे किती आली +3 ऑक्सिडेशन स्टेट आली. ओके नाउ व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सिल्वर AgCN twice. आता बाबा इथं चार्ज कुठला आहे का नाही म्हणजे इज इक्वल टू चार्ज नाही म्हणजे किती असतो 0 असतो. इज इक्वल टू काय लिहावं लागेल 0 लिहावं लागेल. सोडियम किती आहे सोडियम एकच आहे अधिक. Ag किती आहे Ag एकच आहे अधिक. सायनाइड किती आहेत सायनाइड 2 आहे. आता मला इथं 1 अधिक आता +1 सोडियम वरती किती असतो +1. Ag चा आपल्याला चार्ज काढायचा आहे राईट. 2 इंटू -1 इज इक्वल टू किती 0. आता मला हे Ag जागेवरच ठेवावं लागेल. 2 इंटू -1 काय होईल -2. इथं किती येईल +1 इज इक्वल टू काय होईल 0. Ag इज इक्वल टू काय येईल -2 पलीकडे गेलं तर काय होईल +2. +1 पलीकडे गेलं तर काय होईल -1. Ag इज इक्वल टू काय येईल +1. याचा अर्थ बानो असं जर दिलं असेल डोक्यावरती काय चार्ज दिला असेल तर बानो चार्ज इज इक्वल टू घ्यायचा. डोक्यावरती जर चार्ज दिला नसेल तर इज इक्वल टू किती घ्यायचा 0 घ्यायचा. मी काय सांगायची गरज नाही. तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता येतील काहीही प्रॉब्लेम नाही. आता आपण काय बघणार आहोत प्रीवियस इयर क्वेश्चन. नाउ MCQ नंबर फर्स्ट. Which one of the following form with an excess of cyanide ligands a complex with coordination number 2? सायनाइड लिगॅंड खालीलपैकी कोणत्या मेटल आयन बरोबर 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतं राईट. आता असं खाली कोणता मेटल आयन आहे की जो सायनाइड बरोबर 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. बाबा आपले एक गोष्ट माहित पाहिजे जे आपण सोनं आणि चांदी वापरतो ते कशामधून बाहेर काढलं जातं एक्सट्रॅक्ट केलं जातं प्युरिफाय केलं जातं तर ते मातीमधून बाहेर काढलं जातं ओर मधून एक्सट्रॅक्ट केलं जातं. आता ते एक्सट्रॅक्ट करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला चांदी आणि सोनं Ag आणि Au याचं तुम्हाला काय तयार करावं लागतं कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार केलं जातं. मातीमधला सोन्याचा चांदीचा ओर घेतला जातो मिनरल घेतला जातो आणि त्याच्यामध्ये सोडियम सायनाइड टाकलं जातं आणि मग बघा याचा अर्थ चांदी आणि सोनं म्हणजे Ag and Au फॉर्म coordination compound with what cyanide ligands. So answer should be Ag plus will form complex with cyanide ligand. आणि तो कॉम्प्लेक्स कसा तयार करेल डेफिनेटली कॉम्प्लेक्स असा तयार करेल. तो कधी विचार होता एम्स 2004 मध्ये विचार होता. आता एम्स 2001 मध्ये कोणता विचार होता बघा बरं. ए चार्ज ऑन गिवन कॉम्प्लेक्स इज गिवन कॉम्प्लेक्स कुठला आहे AgCN2 रेस टू किती आहे -1 आहे. आता बघा याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट विचारली का चार्ज नंबर विचारलाय चार्ज नंबर विचारलेला आहे आणि मग याच्यावरती बघा चार्ज किती आहे -1 आहे म्हणजे उत्तर काय असलं पाहिजे -1 असलं पाहिजे. कॉम्प्लेक्स वरती चार्ज किती आहे -1 आहे त्याचं उत्तर असलं पाहिजे -1. या Ag ची ऑक्सिडेशन स्टेट कशी काढणार तुम्ही एक Ag अधिक 2 सायनाइड लिगँड्स इज इक्वल टू रेस टू पॉवर किती आहे -1. आता बघा ह्याचं जर मी कॅल्क्युलेशन केलं मला Ag वरचा चार्ज करायचा आहे -2 इज इक्वल टू -1. हे -2 जर पलीकडे नेलं तर काय होईल +2 होईल म्हणजे Ag इज इक्वल टू काय होईल +2 आणि हे -1 म्हणजे Ag ची ऑक्सिडेशन स्टेट किती येईल +1 म्हणजे इथं Ag ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +1. कोऑर्डिनेशन नंबर किती आला 2. ओके नाउ वी आर गोइंग टू नेक्स्ट थर्ड MCQ. द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल एटम इन ए कॉम्प्लेक्स इज डिटरमाइंड बाय. आपण कोऑर्डिनेशन नंबर कसा काढतो सर सोपा आहे. जेवढे कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतात तेवढा कोऑर्डिनेशन नंबर. जेवढे लिगँडचे डोनर ॲटम डायरेक्टली सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच असतात तेवढा काय म्हणायचं कोऑर्डिनेशन नंबर. नंबर ऑफ लिगँड्स काय म्हणू शकत नाही कारण की काही मोनोडेंटेड लिगँड्स आहेत काही कसे आहेत पॉलिडेंटेड लिगँड्स आहेत. नंबर ऑफ लिगँड्स असं म्हणता येणार नाही. ओके
नंबर ऑफ मोनोडेंटेड लिगँड मात्र म्हणता येईल. ओके, असो. कोऑर्डिनेशन नंबर कशाला डिटरमाइन करता येतो? द नंबर ऑफ लिगँड्स अराउंड ए मेटल आयन बॉन्डेड बाय सिग्मा अँड पाय बॉन्ड्स. बानो सर्व लिगँड्स सिग्मा बॉन्ड तयार करतातच. सर्व लिगँड सिग्मा बॉन्ड तयार करतात, सर्व लिगँड पाय बॉन्ड तयार करू शकत नाही. राईट. मग त्याच्यामध्ये आपण पाय ऍक्सेप्टर, पाय डोनर असे आपण लिगँड्स बघितले होते. व्हेरी वेल नोन लिगँड इज कार्बोनिल लिगँड, पाय ऍक्सेप्टर लिगँड. ओके, त्यामुळं प्रत्येक लिगँड काय पाय बॉन्ड तयार करत नाही, म्हणजे पहिला ऑप्शन काय आहे चुकीचा आहे. द नंबर अराउंड ए मेटल आयन बॉन्डेड बाय पाय बॉन्ड्स प्रत्येक लिगँड काय तयार करत नाही, त्यामुळे ते चुकीचं विधान आहे. द नंबर ऑफ लिगँड्स अराउंड ए मेटल आयन बॉन्डेड बाय सिग्मा बॉन्ड. सिग्मा, आता तुम्ही म्हणा सिग्मा म्हणजे कुठला आला, तर सिग्मा कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड. सिग्मा कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड. तर सिग्मा बॉन्ड हे उत्तर बघा काय आहे, बरोबर आहे. सिग्मा म्हणजेच कोऑर्डिनेट बॉन्ड, थोडक्यात लक्षात ठेवा. आणि लास्ट काय डी ऑप्शन काय, द नंबर ऑफ ओनली अनायनिक लिगँड्स. बघा लिगँड कुठले कुठले असतात, अनायनिक असतात, कटायनिक असतात, न्यूट्रल असतात. अनायनिक लिगँड फक्त म्हणता येणार नाही, तर आपल्याला काय म्हणता येईल, द नंबर ऑफ, इथं असं पाहिजे होतं, ऍडिशनल पाहिजे होतं, दिलं ना ऍक्च्युली, मोनोडेंटेड. काय म्हणायला पाहिजे होतं, द नंबर ऑफ मोनोडेंटेड लिगँड्स अराउंड ए मेटल आयन बॉन्डेड बाय सिग्मा बॉन्ड. कारण की बाळांनो ईडीटी हे लिगँड आहे, किती सिग्मा बॉन्ड तयार करतं, 6 सिग्मा बॉन्ड तयार करतं. लिगँड एकच आहे पण कोऑर्डिनेशन नंबर किती येतो, 6 येतो. त्यामुळे इथं मॉडिफिकेशन असं असायला पाहिजे होतं, द नंबर ऑफ मोनोडेंटेड लिगँड्स अराउंड ए मेटल आयन बॉन्डेड बाय सिग्मा कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड. ह्या कधी विचारता, AIEEE 2004 मध्ये विचारला होता. नेक्स्ट एमसीक्यू, द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ निकेल इन K4 NiCN4 आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. ऑक्सिडेशन स्टेट निकेलची कॅल्क्युलेट करा. ऑप्शन मी इथं दिलेले नाही, तुम्हाला डायरेक्ट ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता येईल का? व्हिडिओ काय करा, पॉज करा, ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करा आणि ऑक्सिडेशन स्टेट किती येते ते सांगा. आता जर सोपं आहे ऑक्सिडेशन स्टेट काढणं, सर तुम्ही सांगितलं तर सोपं आहे. K4 NiCN4. आता बघा चार्ज कुठं काय लिहिलाय का नाही, मग चार्ज किती, 0 इज इक्वल टू काय घ्यायचं, 0 घ्यायचं. किती पोटॅशियम, 4 पोटॅशियम. ओके, प्लस निकेलचे ऑक्सिडेशन स्टेट काढायचे, प्लस किती सायनाइड लिगँड, राईट, 4 सायनाइड लिगँड. आता लिहा पोटॅशियम वरती किती चार्ज असतो, +1. निकेल वरचा चार्ज काढायचा आहे. सायनाइड वरती चार्ज किती असतो, -1 इज इक्वल टू 0. 0 काय घेतलं, चार्ज लिहिला नाही म्हणून 0 लिहायचं, राईट. आता इथं मी काय करणार, +4 होणार. निकेल 4 × -1 -4 इज इक्वल टू काय आलं, 0. निकेल, आता हे +4 पलीकडे गेलं तर काय होईल, -4 होईल. -4 पलीकडे गेलं तर काय होईल, +4 होईल. म्हणजे +4 -4 निकेल ऑक्सिडेशन स्टेट इज 0. म्हणजे व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ निकेल इन गिवन कॉम्प्लेक्स, 0. ओके, नाउ वी आर मूविंग टू नेक्स्ट another MCQ. The pair of compounds in which both the metals are in highest possible oxidation state, right? Once again, the pair of compounds in which both the metals are in highest possible oxidation state, which is asked in IIT JEE 2004. आता पाहून हे जे मेटल्स दिलेत, हे मेटल्स कुठले आहेत, डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत, ट्रान्झिशन मेटल्स आहेत. त्यातले कोणते आहेत, त्यातले आहेत 3D, राईट, ट्रान्झिशन सिरीज. कोणती आहे, 21, 21 atomic number to 30 atomic number. सायन्स टीचर व्हेरी क्लेवर, मनोनी फेकोनी कुंजन, असं आपण लक्षात ठेवतो. ओके, आणि त्यांच्या या हायेस्ट पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट दिलेले आहेत. अप टू Mn पर्यंत वाढत जातात, Mn नंतर परत काय होतात, झिंक पर्यंत काय होतात, कमी होत जातात. झिंकची एकच ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल आहे आणि ती आहे +2. आता एलिमेंट्स कुठले कुठले आहेत, Fe चे हायेस्ट पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट कुठले आहे, +6 आहे. कोबाल्टची कुठली आहे, कोबाल्टची +4 यायला पाहिजे. क्रोमियमची किती यायला पाहिजे, +6 यायला पाहिजे. Mn ची किती यायला पाहिजे, +7 यायला पाहिजे.
टिटेनियमची किती यायला पाहिजे? टिटेनियमची +4 यायला पाहिजे. ओके, टिटेनियमची +4 यायला पाहिजे. Mn ची किती यायला पाहिजे? Mn ची +7 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? Mn ची +7 यायला हवी आहे. टिटेनियमचं कंपाऊंड मला वाटतं चुकलेलं असावं, राईट. कंपाऊंड ऑफ टिटॅनियम, कारण टिटॅनियमची हायेस्ट पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट किती आहे बाळांनो? ओके, टिटॅनियमची +4 आहे, ती झाली +6 झाली. कंपाऊंड देताना एक चुकलेला असो. आपल्याला काय करायचं आहे? ऑक्सिडेशन स्टेट प्रत्येकाची कॅल्क्युलेट करायची आहे. इथं बघायची हायेस्ट पॉसिबल क्रोमियमची किती आहे? +6 आहे. टिटॅनियमची किती आहे? +4 आहे. Mn ची किती आहे? +7 आहे. Fe ची किती आहे? +6 आहे. आणि कोबाल्टची किती आहे? +4 आहे. कुठल्या दोन कंपाऊंड मध्ये हायेस्ट पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट येते ती बघायची आहे. Fe चा हे का पहिलं कंपाऊंड आहे, त्याच्यामधले आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करू. FeCN6 डोक्यावरती किती दिले? -3 म्हणजे इज इक्वल टू -3 घ्यायचं आहे. आता Fe किती आहे? एकच आहे. प्लस सायनाइड किती आहेत? सायनाइड आहेत 6. Fe+6 एका सायनाइडवरती किती असतो? -1 इज इक्वल टू -3. Fe राईट -6 इज इक्वल टू -3. Fe राईट +6 -3 आणि Fe इज इक्वल टू +3. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किती आली? Fe ची +3 आलेली आहे. हायेस्ट यायला पाहिजे ती +6 यायला पाहिजे होती, म्हणजे हे चुकीचं आहे. पुढचं आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज नाही. इथं आपल्याला डायरेक्ट सांगता येईल -3. इथं किती लिहिल्यानंतर उत्तर -3 येईल. इथं +3 लिहिल्यानंतर उत्तर काय येईल? -3 उत्तर येईल. म्हणजे इथं ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे, इथं सुद्धा किती आहे? +3 आहे. ही उत्तर चालणार नाही. आता सेकंड पेअरला आपण जाऊया. ऑप्शन बी. ऑप्शन बी बरोबर आहे का बघूया. ऑप्शन बी राईट. कंपाऊंड इज CrO2Cl2. दिस इज chromyl chloride, right, which is product of chromyl chloride test, detection of Cl- ion by chromyl chloride test. आता हे डोक्यावरती चार्ज लिहिला नाही म्हणजे इज इक्वल टू काय लिहायचा? 0 लिहायचा. काढायचं कुणाचं? क्रोमियम प्लस ऑक्सिजन, राईट. CrO2Cl2. ऑक्सिजन किती आहेत? 2 आहेत. क्लोरीन किती आहेत? 2 आहेत. इज इक्वल टू काय लिहायचं? 0. चार्ज लिहा प्रत्येकाचा. ऑक्सिजन वरती चार्ज किती असतो? -2. क्लोरीन वरती चार्ज किती असतो? -1 इज इक्वल टू काय लिहायचं? 0. काय होईल? क्रोमियम -2, राईट. इथे किती येणार आहे? -2. इथे येणार 4. 2 2 जा 4 येणार आहे, इज इक्वल टू 0. अँड क्रोमियम इज इक्वल टू +4 +2 इज इक्वल टू +6. म्हणजे क्रोमियमची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट किती पाहिजे? पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट आहे +6 आणि इथं +6 आलेलं आहे. आता MnO4- डोक्यावरती चार्ज किती आहे? -1 आहे, म्हणजे इज इक्वल टू काय घ्यायचं? -1 घ्यायचं. Mn लिहा व्यवस्थित. Mn किती ऑक्सिजन आहेत? 4 ऑक्सिजन आहेत. एका ऑक्सिजन वरती किती चार्ज असतो? -2 असतो. 4 दोन्ही किती येईल? 8 येईल. Mn -8 इज इक्वल टू -1. Mn +8 -1 आणि Mn इज इक्वल टू काय येईल? +7. म्हणजे क्रोमियमची हायेस्ट पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट आहे +6. Mn ची आली +7. Mn ची किती आहे? हायेस्ट पॉसिबल +7. म्हणजे ऑप्शन बी काय असणार आहे? ऑप्शन बी इज करेक्ट. नाउ वी आर गोइंग टू नेक्स्ट MCQ. Okay, now next MCQ. Which of the following compound has minimum coordination number? Right? These two are carbonyl compounds, and you have to find the coordination number of central metal atom. Okay, so you must know the structure of this compound. Octacarbonyl dicobalt, right? Dicobalt, there is bridging ligand cobalt, carbonyl, 2 carbonyl bridging ligands and 3 carbonyl attached to each cobalt. So coordination number is 6. Okay, so here again Mn has this type of linkage, Mn sigma bond. Okay, and so each Mn has square pyramidal linkage with each Mn attached to 5 carbonyl ligands and coordination number is 6. Here
5 ammonia and 1 chlorine indicate coordination number of this cobalt is also 6, and here coordination number is equal to 4 because there are 3 ammonia and 1 chlorine attached to the cobalt, and coordination number is 4, indicating this is the answer. Okay, coordination number of cobalt in last complex is 4, which is minimum 1. Okay, the next, the sum of coordination number and oxidation state of metal M in given complex is. आता कॉम्प्लेक्स कोणता दिला आहे तो कॉम्प्लेक्स आपण पहिल्यांदा लिहूया. राईट, मेटल En ट्वाइस C2O4 एकच लिगँड आहे, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे Cl लिहिलेला आहे. ओके, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, विच इज आस्किंग AIPMT 2015 इथिलीन डायअमाइन, आणि हे ऑक्झिलेटिव्ह लिगँड आहे, हे न्यूट्रल लिगँड आहे. कसलं लिगँड आहे, न्यूट्रल बायडेंटेड लिगँड आहे. हे आहे बानो आनायनिक बायडेंटेड लिगँड आहे. हे मात्र तुम्हाला कळायला पाहिजे. मग कोऑर्डिनेशन नंबर काढणं काय अवघड नाही. आता हे बायडेंटेड लिगँड आहे, लिगँड किती आहेत, 2 आहेत, म्हणजे किती होणार, 4 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होणार. हे बायडेंटेड आहे, 4 आणि 2 किती, 6, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर कसं काढणार तुम्ही, 2. इथिलीन डायअमाइन कसलं आयडेंटेड लिगँड आहे, बायडेंटेड लिगँड आहे, अधिक ऑक्झिलरी लिगँड कसलं आहे, बायडेंटेड आहे, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती येणार, 2 × 2 4, 4 + 2 6 कोऑर्डिनेशन नंबर येणार. आपल्याला काढायचं आहे ऑक्सिडेशन स्टेट, आणि ऑक्सिडेशन स्टेट इज इक्वल टू तुम्हाला काय घ्यावं लागणार, 0 घ्यावं लागणार, इज इक्वल टू 0. आता हे अनायनिक लिगँड आहे, याच्यावरती किती चार्ज असतो, -2 चार्ज असतो. त्याचं स्ट्रक्चर काय असतं, C डबल बॉन्ड O मायनस, C डबल बॉन्ड O मायनस, दिस इज ऑक्सिलेटरी लिगँड. ओके, आणि आता आपल्याला काय काढायचे, ऑक्सिडेशन स्टेट काढायचे आहे. ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काढावं लागेल, मेटल M प्लस इथिलीन डायअमाइन किती आहे, 2 En प्लस ऑक्सिलेटरी किती आहे, सॉरी ऑक्सिलेटरी एकच आहे, राईट, C2O4 प्लस 1 क्लोरीन आहे, इज इक्वल टू काय लिहिणार, 0. आता याच्यावरती चार्ज किती असतो तो चार्ज लिहा, प्लस 0. न्यूट्रल लिगँड आहे, 0 चार्ज. हे मात्र अनायनिक लिगँड -2 चार्ज, राईट. हे क्लोरीन वरती -1 चार्ज असतो, ते तुम्हाला माहित आहे. मला काय लिहावं, इथे 0 येईल, प्लस आता 1 × -2 काय होईल, -2 प्लस मायनस इज इक्वल टू काय होईल, 0, अँड मेटल इज इक्वल टू काय येईल, +3 ऑक्सिडेशन स्टेट. आणि त्या दोघांची जर बेरीज केली, म्हणजे कुणाकुणाची बेरीज केली, कोऑर्डिनेशन नंबर 6 आला, ऑक्सिडेशन स्टेट 3 आली, 6 आणि 3 किती, 9, म्हणजे ऑप्शन कुठला करेक्ट असणार आहे, ऑप्शन सी करेक्ट असणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.